जो जो लाडक्या बाळ होता कासपा जंगल मध्ये रवाना मांडला आणि जो जो 12 महिना पूर्ण झाला आणि जो लाडक्या बाळ होता कासपा जंगलामध्ये रवाना मांड गोंधळ आनंद झाला आणि काय देवाचा प्रकार होता बाळा म्हणे रड लागून गेली डळ डळ कळ कळ रेड बाळा अरे डळक्या रड बाळ डळक्या रड देवारी डळक्या रड बाळ डळक्या रड बाहुरी आता बाळ होता डळ डळ कळ कळ रडायला लागत भगवंताची बाळ होता घेतला बाळाची रड बंद होत नाही भगवंता घाबरून गेला जर कधी बाळाला काही बोलता काही होईल बाप दोष म्हणे मला लागी शाही देवकडे गेला शाही देवला सांग ये शाही देव बाळाचा नावला जरा पहा बाळाची कुंडली जरा हेरा मग शाही देव होता हाती बोलची पंचांगने धर आणि जो जो पोती यांना लावली नावराज यांना लाव ये देवा अरे नाव ये रे बाळ नाव नयर देवारी ये नाव ये रे ये बर्मा पोती नावाच बाळरी पोती पंचांगल हेरायला लागला पान तंग कर चांगला पालंग कर आणि तळणा पान येर आणि जो शाही देव गुरुकुल करी भगवंताला सांग गोपाळ कडीला जन्म झाला म्हणून गोपाळ बाळ नाव निंग आणि बाळाची रड खटकरी बंद झाली हे बाळा अरे रवन मांड बाळ रवन मांड देवारी रवन मांड बाळ रवन मांड देवारी आता लाडक्या गोपाळ बाळ रवन मांडायला लागला आणि जेव्हा जेव्हा भगवंताला आनंद झाला म्हणून प्रेमाने लाडक्या गोपाळ म्हणू नका मार लाडक्या गोपाळ बाळ होता माग दिवस चालला 2 वर्षाचा बाळ झाला दिवाच्या ज्योती वाढ हे देवा अरे बाळ वाढाला लगर भाऊ हे वाढाला लगर देऊ हे बाळ वाढाला लगर भाऊ हे वाढाला लगर देऊ आता 2 वर्ष झाला 3 वर्ष झाला 5 वर्षाचा बाळा झाला होता घर वाढायला लागला एकदा नाही तर बाळामध्ये यायला लागला 7 वर्ष 8 वर्ष होऊन गेला गोपाळ बाळ होता कार्य जाणता जुनता याला श्रीमध्ये जाऊन बस राजकारभार कर हे देवा देवी सारू मांडर भाऊ विचार मांडर देऊ हे देव विचार मांडर भाऊ हे विचार मांडर देऊ आता जवळ बाळाला 12 वर्ष पूर्ण होऊन गेला आणि 12 वर्षाची भरजवानी झाली 15 वर्षाची करंकाळी झाली आणि गोपाळ बाळाला होता अटल किल्ल्यामुळे दिली कारभार कर दिवस चालला गोपाळ बाळ होता हे देवा म्हणला विचारू मारर भाऊ विचारू मांडर देऊ हे बाळ विचार मांडर भाऊ विचार मांडर देऊ आता लाडक्या गोपाळ बाळ होता जो म्हणला विचार करायला लागला सर्वांची मुगीला जोडा आहे माणूस माझ्याला जोडा आहे देवगडला जोडा आहे मला का म्हणे जोडा नाही जर कधी मला सुद्धा एखादा जोडा राहता काल संसार करता हे देवा अशा गोपाळ बोल र भाऊ गोपाळ बोल र देऊ हे बाळ लाडक्याना बोल र भाऊ हे बोलायला लगा र देऊ लाडक्या गोपाळ बाळ होता म्हणला
विचार करून येतो आणि मनामध्ये झुरून गेला श्रीमंती जात नाही नजरा लाव गोपाळ काय येत नाही दिवस झाला गोपाळ नजरा पडत नाही देवा विचारू भाऊ विचारू कर देऊ देव विचार कर भाऊ विचारू कर देऊ भगवंता होता शिवायला सांग आपला गोपाळ लाडक्या बाळा याला श्रीमंती लया गोपाळ नजरा पडत नाही जेव्हा मला सरीची बाय होता मारायला लागला गोपाळ बाळा याला काय श्रीमंती लय देवा विचारू कर भाऊ विचारू कर देऊ ये देव विचार मनर भाऊ ये विचार मनर देऊ भगवंता गोपाळला सांग ए बाळा बोला तुला काय झालं काय नाही बोलत नाही चालत नाही मग लडक्या गोपाळ बाळ होता भगवंताला सांग ए देवा बोला सर्वांची ढिमुकी देव घडला जोडा आहे मला काय म्हणले जोडा नाही जर कधी एखादा जोडा राहील सुखाने जमदार करी हे गोपाळ देव बोल देव बोल राम राधानी दहनीत माझ्या गुणी सांगू तरी जिगजी हे बाळ बोल राम रदनी हे दहनीत माझ्या गुणी सांगू तरी जिगजी भगवंता सांग गोपाळ बोला घाबरायचं काम नाही त्यासाठी सगळ्या संबंधी जोड शाही देवला सांग शाही देव बोल आता सगळी मन कुठे मिळेल कुठे नाही आपला लडक्या गोपाळ मला साठी हे देवा सगळी सगळी राम राधानी दहनीत माझ्या गुणी सांगू तरी जिगजी ये देव बोल बाळे देव बोल राम रदनी ये दहनीत माझ्या गुणी सांगू तरी जिगजी शाही देव बोलायला लागत हे देवा आता मला लीला पंढरपूर आहे लीला पंढरवर राजा प्रभावंत राणी आणि त्याच्या पोटी निसा कन्या आहे हे देवा कन्या जुवान बारी माय वा मानी देवाला देवाजी जिरजी त्याच भाया मोदी कन्या आहे 9 वर्षाची नवकन्या आहे 12 वर्षाची वरजुवान आहे 15 वर्षाची कोरट काय डोळीचा पण बडे टूट सुंदर सांगू नको झुऱ्या सांग मावळू केळीचा कामाला दिसा गाबा हे देवा सुरुमदार दिस बाई माय वा मानी येत माझ्या गुणी देवाला देवाजी गाजी ये सुंदर कन्या दिस भाऊ सुंदर कन्या दिस देवा राम रदनी ये देवाला देवाजी जिरजी बोला तिकडे सुंदर कन्या दिस आपला कन्या दिस हे देवा मदत कर नाही भाऊ राम रदनी
इस्तूर चांगला पेटाड इस्तूर चांगला पेटाड दुंगल काका भाऊजी मग सर्व देवचा विचार झाला मग उशीर कशाला लावता त्याला आपण गोपाळपुरा याला गोपाळ बाळा याला या पंढरराजा यासाठी मागणी जाऊ सर्व देवा याने हे देवा देवा बोल रे देवा बोल रे देवा बोल रे देवा बोल जी अच्छा टाइमला रे देवा बोल भाऊजी रे ये अच्छा टाइमला रे देवा बोल भाऊजी रे आता सर्व देवाचा विचार झाला महादेव होता रावण पवन पहिली धरून लैला पहिली होता रथला झुपर सर्व देव 33 कोटी देव रथामध्ये बसला गोपाळ बाळा रथ मध्ये बस हे देवा अरे मार्गी लाव रे मार्गी लाव रे मार्गी लाव रे मार्गी लावजी ये हुबी रस्त्याला रे देव चाल भाऊजी रजी ये हुबी रस्त्याला रे देव चाल भाऊजी रजी आता जवळ मला जे करत राहत होता जावाला लागला ती पाहिजे उतरून पडला आणि जवळ उभी रस्ता उभी मार्गानं चालला 51 मार्गी चाल रे मार्गी चाल रे मार्ग चाल रे मार्गी चाल जी ये चुन्या वनाला रे रथ चाल भाऊजी रजी ये चुन्या वनाला रे रथ चाल भाऊजी गजी आता मोर होता तेवढ्या मार रे पुगाड्या घाल अशा वनामध्ये चालला जाता निळा पंडवला दुमरा धर निळा पंडव शिव जरला चालून गेला पंडवराजा होता हे देवा नजरा लावर नजरा लावर नजरा लावर नजरा लावजी अच्छा टाइमला रे नजरा लाव भाऊजी रजी ये अच्छा टाइमला रे नजरा लाव भाऊजी रजी आता देवाचा रथ होता जे करत जावं लागला गाडी याकडला गेला गाई याकड सोडला नगरला चालून गेला पंडवराजा होता 30 कोटी देव येऊन राहिला काय माझ्याकडून चुकला काय नाही पंडवराजा होता तुझ्या बोलाव सोडणार लावला 30 कोटी देव कासबा नगरला उभा झाला हे देवा अरे नजरा लावर नजरा लावर नजरा लावर नजरा लावजी अच्छा टाइमला रे नजरा लावा भाऊजी रजी अच्छा टाइमला रे नजरा लावा भाऊजी रजी आता गाजबंद जंगलला गेला निघत होता सोडून दिला सर्व देव उतरून पडला महादेवाने बैलू घामण्याला बांधून दिला सर्व देव भोऱ्या पलंगला बसून गेला राम राम म्हणजे श्याम श्याम क्या कर अरे ये राम नाम देवा होईल मनोकामना अरे घेता राम नाम देवा होईल मनोकामना अरे घेता राम नाम देवा होईल मनोकामना आता सर्व देव होतात बलक्याला बसून गेला मनाच्या गोटी मनाच्या मोजा लावल्या आणि त्याच बाऱ्या मोज पंडवराजा होता भगवंताला बोलण्या कर हे देवा बारा 24 वर्षे झाला मोठला दाढीवाला जमलीवाला देव याला माझ्याकडून काय चुकी झाली हे देवा राजा काय बोल राजा काय बोल घेत राम नाम देवा होईल मनोकामना अरे घेत राम नाम देवा होईल मनोकामना अरे घेत राम नाम देवा होईल मनोकामना मग भगवंत सांग काय घाबरायची काम नाही काय ना काय रे भगवंता सांग ज्या ठिकाणी झाड त्या ठिकाणी सावली ज्या ठिकाणी बैल त्या ठिकाणी गिरायक येतो करण्यात दुनिया आम्ही तुझी कन्या याला हे राजा आम्ही काय मागणी आला
आम्ही काय मागणी आलोय घेता राम नाम देवा होईल मनोकामना अरे घेता राम नाम देवा होईल मनोकामना अरे घेता राम नाम देवा होईल मनोकामना मग तुझी करण्यासाठी मागणी हो ना तुझी काय तयारी आहे काय नाही 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 म्हणून राजा सांग हा. ये देवा बोला. माझ्या काही चालणार नाही 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 एक शब्द बोलला विचारणार पडली हा. मग राजाने बस बस करत दिला. दिला घरामध्ये चालून गेला गेला. आणि जवळजवळ निर्साकण्या होत होते सारंग ज्योतीला बसलेलं होते होते जवळ चालून गेला गेले. ए बाई बोला तुझ्यासाठी मागणी येल आहे आहे देव घरचा मागणं आहे आहे भाग्य तुझं चांगलं आहे दैवा तुझं चांगलं आहे आहे मिरसा कन्या होते होते. ए बाबा तुला काय सांगू बाबा तुला काय सांगू बाबा घेता राम नाम देवा होईल मनोकामना अरे घेता राम नाम देवा होईल मनोकामना अरे घेता राम नाम देवा होईल मनोकामना आता मिरसा कन्या सांग हा. देव घरचा मागणं नाही 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 मानव कोळीचा मागणं येलं आहे आहे मिरसा कन्या खोद दाटून गेली गेले भगवंताला गाड्या मार जिळ्या मार मार देव घरचा मागणं येलं होता होता तो यांनी मोठा घाली दिदा दिदा. आता मानव कोळीचा मागण्याला येलं आहे आहे जर कधी नाही कधी म्हणे म्हणे तिचा अपमान होईल शाबास म्हणून तू त्याला सांग आहो बाबा बोल. या ठिकाणी देशील त्या ठिकाणी नांदी नांदी तर सांगते तर लबानी पाजी पाजी. ए बाबा हो. तयारी तयारी रे जाय बाबा घेता राम नाम देवा होईल मनोकामना घेता राम नाम देवा होईल मनोकामना अरे घेता राम नाम देवा होईल मनोकामना मग पंडवराजा सांगत ये बाई बोल आता उशीर लावू नका 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 काला पदर लावा लावा. हाती तरी धरा धरा. आणि सर्व देवाला पाणी पाजा पाजा. म्हणून निसकन्या होती होती काला पदर लावा लावा. हाती तरी धर धर. हे बाई हो. अवकन्या कोणाची देव पांडुरंगाची कन्या कोणाची अरे लहानपणाची मी झाली मुरळी पांडव राजाची आता निसकन्या होती धर धर बाहेर याली याली सर्व देवाला पाणी बदला लागली लागरे तेव्हा देव पाणी पिऊन शांत झाला झाला. भगवंताकडे गेली गेली. चालीतला पाणी सरला सरला रे. ए बाई हो. अवकन्या कोणाची मी झाली मुरळी बालपणाची अरे कन्या कोणाची मी झाली मुरळी बालपणाची आता भगवंताकडे गेली पाणी सरून गेला गेला घर कधी फिरत मला चालून गेली गेली सारंग नदीला बसून गेली गेली. पंडवराजा सांग हा. ए बाई बोल आता सर्व देवाला पाणी दिला दिला रे. त्या करून लय लय. मग बाजीच्या पाळी गेली गेली. लग्नाबाई लावली लावर. ए बाई हो. अव लहानपणाची मी झाली मुरळी बालपणाची अरे कन्या कोणाची मी झाली मुरळी पांडव राजाची आता बाईला होता जवळजवळच्या होता रमचा गरम केला केला हाती बसी धर धर. सर्व देवाला चहा देणार लावला लावला सर्व देवाला चहा दिला दिला. भगवंताकडे गेली गेली. बशीतला चहा जरून गेला गेला. घर कशी फिर हा. रंग मसाला चालून गेली गेली. ए बाई हो. अव लहानपणाची मी झाली मुरळी बालपणाची हे लहानपणाची मी झाली मुरळी बालपणाची आता राणी होती घरामध्ये चालून गेली गेली मग पंडवराजा सांग हा. ए देवा बोला. माझी पोरची तयारी
आहे आहे रे मला पडणं काढणारी नाही मग नाही भगवंता सांग हा. आमची पण तयारी आहे आहे मग उशीर कशाला लावता लावता. आता आपण निळा मांडव याला याला. हे देवा निळा मांडव मांडव घालू र भाऊ हे वय वय देवा मांडव घालू र भाऊ हे निळा मांडव घालू र भाऊ हे वय वय देवा मांडव घालू र देऊ आता सर्व देवचा विचार झाला मग सर्व लगीन बाजार करून लय लग्नाची तयारी झाली हे देवा निळा मांडव घालू र भाऊ हे वय वय देवा मांडव घालू र भाऊ हे कैर गरदी चल र भाऊ हे वय वय देवा गरदी चल र देऊ मग निळा मांडवच्या जागी याला निळा मांडव पाडणं लावला तुम्ही तर करू हे देवा त्याच्या कोदिला रे मोरुमी दरव बाई मोरुमी दरजी दर कोदिला वै मोरुमी दरव बाई मोरुमी दरजी आता निळा मांडव दारी काय गर्दी व्हायला लागी गाणा गीता चालू झाला हे देवा बेळी टाकीला वै पंगारी बेळी व माई पंगारी बेळीजी हे बेळी टाकीला वै पंगारी बेळी व बाई पंगारी बेळीजी आता जुवान पोऱ्या होता काय कामला लागून गेला अंग हेर तंग येर कोणी हा कापी लय कोणी काय कर हे देवा अरे वया टाकीला सावरी वळ्या व बाई सावरी वळ्याजी हे वळ्या टाकीला वै सावरी वळ्या व बाई सावरी वळ्याजी आता जवळ मला मुलगा टाकून दिला रे मंडवची तयारी झाली मंडव साजवला लावला जवळ मला येत नाही हे देवा तोरण बांधिला वै यांबाई पनव बाई यांबाई पनजी हे तोरण बांधिला वै यांबाई पनव बाई यांबाई पनजी जवळ मांडव होता राजाच्या दारी मांडव घालून दिला रे काय भगवानच्या करणं मोदी हे देवा मांडव तुतविला वै साराया स्वती व माई पराया वतीजी हे मांडव तुतविला वै साराया स्वती व माई पराया वतीजी आता त्याच भाड्यामध्ये जवळ राजा होता कन्याला सांग हे बाई बोल आपल्या गावनगरी मध्ये जावा सर्व पोरी नारी संघ लावा आपली करा याला पोरी बोलून लय सबाई होती धावत गावनगरामध्ये गेली रे उभी करली याला जवळ बाया का मार जैनाबाई मैनाबाई साला मैना राणी चला बाईनी हे चला मैना राणी अय्यव ग कैवा येती पोरी नारी संघ लावल्या जवळ राणी होती जे करत घर मंदिरला आली जवळ सहज बाया होत्या हे बाई गाना गीता लाव मैना गाना गीता लावरी हे गाना गीता लाव मैना येव ग कैरा येती आता राजाच्या दारीला जवळ
गाणं गीता चालू झाला माझा गाजा चालू झाला आणि बंडवराच्या घर याला हे देवा गर्दी काय झालं भाऊ गर्दी काय झालं रे गर्दी काय झालं भाऊ गर्दी काय झालं रे हे धीर नारा धीर देवा धीर नारा धीर दिदी सवाजनी होता तू घरच्या बाळी बसून गेला हळूदली बाईला लैला जो बाई वयंत नाही हे बाई फोडा फोडा हळूदलीला फोडा फोडा बाईनी ये फोडा फोडा हळूदलीला ये फोडा फोडा बाईनी आता जो बाईची गाणं गीता चालू झाला हळद फोडून फोडून मोकळी केली ईश्वरपाळी बस दळा दळा हळूदलीला दळा दळा बाईनी ये लवकर फिर ईश्वर देवा दळा दळा हळूदलीला आता त्याच भऱ्यामध्ये जात्यामध्ये हळूदली टाक दळून दळून मोकळी केली आणि सवाजनी बाया होत्या हे बाई कालवा कालवा हळूदलीला कालवा कालवा बाईनी ये येवग कायरा याला देऊ धीर नारा धीर दिदी निसर्गनेला होता बाळा याला गुळबागुळ करून दिली सातबागा चढून दिला देवाच्या दरबारला गेला देव दर्शन केला हे देवा उकळ काळी बतबला उकळला देरणी हे उकळल्या बच बाळे हे उकळीला बचरी नवरी नवरा होता तू घरच्या बाळी बसता केला आणि काय रे होता हळदी लावली बलवा 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 अजलीला हे पहिला मन अजली याचा हे पहिला मन आजलाचा गाजला जो जो पाच बोटा लाव आणि जो जो पाच बोटा होता याला हे देवा मान कैरा केला देव मान कैरा केला रे ये उमरट झाला नवर देव ये दारी लक्ष्मी आये भाऊ त्याच बाया मोदी सवाजनी बाया होत्या जो जो गाणं गीता चालला आणि काय रे ह्यांचं नाही सात शिंगार पाड महिना सात शिंगार पाडरी ये रंग कैरा चाल बाळ येवग कैरा येती रे सवाजच्या बायाची गाणं गीता लाव रे काय रे माता पिताला बोलावणार केला आणि तेवढाच भर्या मोदी हे बाई बलवा बलवा मामाला बलवा बलवा मामाला ये बलवणारा लया मामा अयवग कैरा येती हळद लावून होता पिवळा केला तेवढा हळद लावून दिली अंबाळी बारचिंग बांधला आणि बारचिंगची जोबा याली जो जो नवरदेव याला मारुतीच्या बाळा जवळ हे देवा बस तारा केला नवरा बस तारा केला रे ये बस तारा केला बाळा आणि धीर नारा धीर दी आता नवरदेव होता वाजत गाजत देवा दरबारी
घेतला घेतला. नवरदेवाला होता बरावरी बसता केला गेला इकडे जवळ नवरी होती साजवना लावली लावली कमरी पितांबर लावला आहो अंग्यात कांचोळी दाबो दाब पाण्यात चौकळा माळ आणि डोक्याला बांधून सोडला सोडला त्याची पडकी माथ्यावर सोड सोड तीन तीन केसण्या भरल्या भरल्या. हे देवा नवरी साजवनाला रमणी नाही नवरी साजवनाला हे सांगूच तिचा गुणर रामदेव सांगूच तिचा गुण नराजी गजिराजी आता नवरी होती साजून घेतली घेतली आरती हातात मध्ये दिली दिली आणि जवळ मला काय भगवानच्या करणार मोदी हा. शेवंती होती होती. हे देवा वाजगा जनाला वर मना भाऊ वाजगा जनाला वनाजी हे काय वाजना चल रमणा देऊ हे काय वाजना चाल नराजी गजिराजी आता वाजा गाजा चालू झाला ढोलबाई चालू झाला हा. आणि शेवंती होती होती. हे जे करत वाजत गाजत चालली पार्वतीच्या बाळाजवळ गेली गेली. हे देवा हो. कृष्णा नाचना पडर मला देऊ काय नाचना पळणार गजी गजी हे देवचा नाचना पडर रमदेव हे देवचा नाचना पडणार गजी राजी आता नवरदेवाला होता नव वस्त्र चढून दिला आणि जवळ नवरदेव होता वाजवत गाजवत दैना लावला लावला मांडवदारी याला हे देवा नवरा उबाना केला रमणा भाऊ काय उबाना केला नराजी गजिराजी हे योग मान ना करा रमणा देऊ हे चला धीर नाराजी गजिराजी मांडवदारी उभा केला आणि जवळ नवरी होती पंचाहत्ती हातात धरलं आणि जवळ जे जे करत चालली नवरदेवाजवळ गेली हे आई अरे दिवाळीचं टाटना पंढरीची वाटना सकू साधना पंढरीला जाऊ जाणारी हे सकू साधना हे पंढरीला जाऊ जाणारी आता निळसाकन्या होती साजून सुजून गेली सुजून जवळ उभी झाली आणि जवळ पंचारती होती अंग वळवून लावली तंग वळवून नवरदेवावरती वळून घेतली हे बाई अरे हातच्या मागी टाटना पंढरीची वाटना सकू साजना पंढरीला जाऊ जाणारी हे सकू साजना हे पंढरीला जाऊ जाणारी आता जवळ लग्न होता शेवंती लग्न लावून दिला नवरा लग्न लावून दिला आणि दोघी नवरा नवरी होता मांडवदारी आली हे देवा लयनाद लावना पंढरीची वाटना सकू साधना पंढरीला जाऊ जाणारी हे सकू साधना हे पंढरीला जाऊ जाणारी पहिला नवरा जिनीत होती काय नवरा पुढं चाल त्याच्या कांद्यावर हात ठेव नवरी चाल आणि आता उलटा जमाना झाला पुढे नवरी चाल त्याच्या माग नवरा चाल हे देवा नवरा दिसत नाही ना पंढरीची वाटना सकू साधना हे माग माग चाल बाहुरी हे सकू साधना हे
मलाही चाल बामुरी आता पहिल्याच्या रीतिरिवाज होती. आपला मदाराच्या टाइमा नवरा पुढं चाल चाल. त्या पाऊलवर पाऊल ठेवून नवरी मुली चाल चाल. म्हणून मान मर्यादामध्ये राहतो आता पाऊलचा जमाना होईना हा. नवरा पुढं नवरी पुढं चाल चाल. त्यांनी कादो राहते नवरा चाल चाल. म्हणून नवरा दिसत नाही नाही. म्हणून नवरीला धरी चाल चाल. हे देवा दिवस बदलून गया पंढरीची वाट नाराय सकुसाचे नाय पंढरीला जाऊ देणारी हे सकुसाचे नाय हे पंढरीला जाऊ देणारी आता जर कधी 12 वर्ष मला रामला वनवास आला होता होता त्या दिवस मोदी रामाच्या पाऊलवर पाऊल ठेवून सीता चालत होती. सीता माता याने रामाच्या नावा दारी दारी. पतीच्या नावा दारी दारी. हे बाई हे दशरथ राजा बोलू लागला काही राणीला हे दशरथ राजा बोलू लागला काही राणीला हे वनीला वनाला नको दाडू रे रामा वनीला हे वनीला वनाला नको दाडू रे रामा वनीला हे वनाला वनीला नको दाडू रे रामा वनीला आता त्या ठिकाणी माझा 12 वर्ष वनवास पुरा केला गेला मग सीता माता होती. रामाच्या पाऊलवर पाऊल ठेवून चालत होती. तेव्हा पतीच्या नावा दारी दारी कुंकू लावत होती होती. भाऊ हा. आता कुंकू विसरून गेला गेला. टिकली लावायला लागला टिकली पडून राहिली राहिली. हे देवा देव बोला लागा भाऊ लागा भाऊ र देव बोला लागा देव हे कर्मा योगाला चाल भाऊ हे चाल देवर चाल धीर नाधीर दीदी म्हणून आपला कुंकू मधीतला दैव आहे आहे आपला देवाचा सत्व आहे आहे. म्हणून टिकली विसरून जावा. आता पतीच्या नावा दारी दारी कुंकू लावा पाळी कुंकू राहिला हा. हे देवा तोच घरापती होताच नेम आहे आहे. म्हणून भाऊ हा. जवळजवळ दोन्ही नवरा नवरी होता पांडवदारी उभा केला केला. हे देवा काय बोला लागा भाऊ लागा भाऊ रे काय बोला लागा देव हे टाळी लावण लाई भाऊ हे लाई देऊ र चला धीर नाधीर दीदी आता बाबून दादानी होता याद चालू केला सावशी तर नवरा नवरीला साव द्यायला केला म्हणून नवरी नवरा आता लग्नाला सावत जवळ म्हणून नवरी देवा होता कार्य उभा केला आणि बाबून दादा याद पूर्ण केला हे देवा काही लागून गेले भाऊ लागे भाऊ र टाळी लागून गेली देव हे देवरा विचार मांडवाऊ हे मांड देऊर चला धीर नाधीर दीदी आता सर्व टाळी होती लागून गेली नवरा नवरीच्या गळ्यात माळ टाकून दिले आणि जवळ जवळ येत नाही आता राजाच्या दारी बसून गेली म्हणून मरणदारी का तोरण दारी 2 वेळा सभा बस हे देवा काय योगाला चला भाऊ येती भाऊ र काय येव गायती देव हे राजा बोला लागा भाऊ हे लागा देऊ र चला धीर नाधीर दीदी जवळ मला पूर्ण झाला कार्य लागले पूर्ण झाला आणि तेव्हा कंपनी पार्किंग सोडला धरून नवरा केला हे देवा जसमान भाऊरा ना झाला भाऊ झाला भाऊ पुरा ना झाला भाऊ हे कैर बोलला
बसवाऊ मग राजा होता निसाला सांग आवर ए बाई बोला. सर्वा देव मला भूक लागून गेली सर्वा देवाच्या भक्ती बसाडून देवा देवा राळी राळीचा भजन तयार करा करा. आणि सर्व देवा याला याला ए बाई तुम्ही भोजन देवा माई देवा माई व तुम्ही भोजन देवा बाई ये माऊली तयार कर बाई ये कर माई व चला धीर नदीर दीदी आता राणी होता लवलाईचा भोजन तयार केला केला. शाही डाळीचा भात होता तयार केला केला. आणि भोजन होता उरकून तयार झाला झाला. सर्व देवाच्या भक्ती बसाडून दिले. आणि निसा कन्या होती होती. कंबर कशी बांध. हाती पदरवळी धर धर. सर्व देवाला पदरवळी दिली दिले. भगवंताकडे गेली पदरवळी सर सर. घर कशी भिरल्या रंग मालाला याली याली. ए बाई येचून गदी वट वटवरी डूट डोटावर बस माझ्या सोडून गेला भगवान डोट्यावर बस माझ्या ये सोडून गेला बनबाई आता रंग मला चालून गेली सागर सागर ज्योतीला बस बस सारंग ज्योतीला बसून गेली गेली. निसा कन्या होती होती. हत्ती मनपाटी धर धर. आणि जवळ देव भगवंता होता होता. नजरा लावाला लागा लागा. ज्या वेळेस येऊन बसणार बसला. त्या वेळेसला पाणी तिथं नाही नाही नाही. चहा करी तिथं नाही नाही. आता पतरवळी दिली नाही नाही. भगवंता होता होता. ए देवा अरे तुम्ही गाजी वट वटवरी डूट डोटावर बस माझ्या सोडून गेला बनबाई ये डोट्यावर बस माझ्या ये राग कबराने सरानी आता पतरवळी दिली नाही भगवंता सांग हा. नादान लेकरू आहे आहे रे. बाल जोपाल करणं काम आपलं आहे आहे. मग त्याच माझ्या मोद. सर्व देव होत हा. पतरवळी दिली आणि महादेव पाहून राहिला राहिला. अर्धी पतरवळी शिर शिर. भगवंताकडे दिली निसा कन्या होती होती. आता बातमी पाठी होती जवळजवळ बाई लईला लावली लावली. भोजन सर्व देवाला वाढणार लावला लावला. भगवंताकडे गेली गेली. भोजन चरून गेला. गेला घर कशी फिर फिर. ए देवा ये सोनाई टाट कमदीचा भात सोनाई टाट कमदीचा भात जेवण का करा माझ्या सोडून गेला बनबाई ये जेवण का करा माझ्या सोडून गेला बनबाई मग सर्व देव जेवणाला बसून गेला भगवंता पाहून राहिला बरोबर निसा कन्या हा. काय सांगू तुला काय नाही नाही नाही. वरण दिली भगवंताला वरण दिली नाही नाही नाही. भगवंताला रग खोदे टाटून गेली गेली. ज्या टायमाला नाव त्या टायमाला लाव लाव. मला काहीतरी दिलेलं नाही नाही. काय एवढी रग भरून गेली गेली. भगवंताला होता हा. तळपायची रग मस्तकला गेली गेली. मस्तकची रग तळपायला गेली गेली. ए बाई हो. आणि सोनाई टाट कमदीचा भात सोनाई टाट कमदीचा भात जेवण का करा माझ्या सोडून गेला बनबाई ये जेवण का करा माझ्या ये सोडून गेला बनबाई भगवंत गाड्या मार शिड्या मार आहो. झाकडी निरसा हा. हो तरी माझ्या आठवण कर आता काशीची बहादुरी माझ्याकडे आहे आहे. काशीचा गंडा मोडा माझ्याकडे आहे हा. जवळची तवर रडशी रडशी. माझी आठवण करशी हा. ए बाई हो. होणार नाही बाई नाही माईनी हे काम होणार नाही बाई हे नाही बाईनी हे
हेच तयवग मनी देऊ हे मनी देवारी मग भगवंतानी होता ती अर्धी पतरवळी होती पतरवळीवरती दस्तूर लिहिला लावा लावा. तो जेव्हा मला श्राप द्यायला लावला लावला. निळसाकडेला जरा सोड सोड. सहाकडे निळसा सात सात जन्म घेच हेच तुला मला पोटी मुलबाळ होणार नाही 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 जन्माची वाजती राशी राशी. ए बाई देव सराप सोडा भाऊ सोड भाऊरी हे देवगड्या सराप सोड भाऊ हे सोड देवारी हेच तयवग मनी देवा हे मनी देवारी आता देवाने होता श्राप सोडून दिला दिला. झालेली सातचा जन्म घेच जन्माची वाजती राशी राशी. आणि जवळची तवर रडशी रडशी. पाणी आठवण करशी रडशी. काम होणार नाही नाही, नाही. ए बाई हो. देवाने विचारू केला भाऊ हे केला बाहुरी हे देवगड्या विचारू कर भाऊ हे कर देवारी